या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगू ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ती नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे. या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे मी या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे. 2000 सरकारनं केली नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान देखील सरकारनं दिलं. मात्र काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेले 10 वर्ष कर्ज घेतोय फेडतोय 10 लाख रुपये सरकारचे आम्ही फेडलेत. 50,000 म्हणजे तुटपुंजे आमच्यावर अन्याय नाही का? आता तुटपुंजे म्हणजे शेवटी मदत तर केली पाहिजे. जो आता थकबाकीदार आहे त्याला मदत पहिल्यांदा केली पाहिजे आणि रेग्युलर भरणाऱ्याला पण आपण मदत करतो. त्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांची भावना असते मी त्यांची भावना बरोबर चुकीची असं म्हणणार नाही. त्यांची भावना बरोबर आहे. परंतु या बाबतीमध्ये इथून पुढे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्याला उत्पन्नामध्ये त्याची कशी वाढ होईल हे आमच्या कृषी विभागाचा प्रयत्न राहणार आहे. सरकारनं याद्या जाहीर केल्यात मात्र काही याद्यांमध्ये असं झालं की कर्ज ज्यादा आहे यादीत रक्कम कमी आली. काही ठिकाणी असं झालं की कर्ज कमी यादीत रक्कम झाली. काहींची नावच आली नाही. असं अजिबात होणार नाही. आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची जी रक्कम बँकेला कळवली जरी कमी आली असली वरची रक्कम ही बँकेने त्याला माफी द्यायची. तर आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचंय अजिबात काळजी करू नका. हेअरकट काय 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 बघू नका. तुम्ही समजा 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि जर तुमची यादीमध्ये 40,000 रुपये रक्कम आली असेल तर वरचे 60 रुपयाची माफी ती त्या बँकेने द्यायची. तसा बँकेचा आणि आमचा करार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी काळजी करू नये. तुमचं 1 लाख रुपये तुम्हाला ही माफी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पीक कर्ज हे मिळणार आहे. काही शेतकऱ्यांकडून या कर्जमाफीवर आरोप देखील केला जातोय की निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू. आता 7-12 जो आहे तो म्हणल्याप्रमाणे कोरा नाही त्याला माफी दिली सरकारनं हे कौशल्यस्पद आहे. पण फडणवीसांची घोषणा होती की आम्ही 7-12 कोरा करू. मुख्यमंत्री नाही 7-12 कोरा करण्याची ही अडचणी काळाची मदत काय छोटी नाही. कदाचित आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे थोडी रक्कम आपल्याला वाटत पण विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक खूप शेतकरी खुश आहेत. सरकारचं कौतुक करतायत आमचं कौतुक करतायत आणि खूप चांगला निर्णय घेतला. मला मेसेज आहे तुमच्या माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवतो. हजारो मेसेज येतात. खूप चांगला आमच्यासाठी निर्णय घेतला. अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली असे मेसेज आम्हाला येत आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे ठीक आहे. शेवटी कुठली एखादी योजना किंवा कुठली आपण जाहीर केलं तर सगळ्यांचं समाधान होईल असं मी म्हणणार नाही. परंतु जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांचं समाधान या माध्यमात समाधान म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका मदत म्हणणार नाही सहकार्य त्याला स्वतः परत उभा करण्याची भूमिका ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी त्यांचा आभार मानतो. मी तुम्हाला आज सांगतो टप्प्याटप्प्याने सगळं व्यवस्थित होईल. 56 लाख शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे. पहिली यादी 2 लाखाच्या आतली लागणार आहे. त्यानंतर 2 लाखाच्या वरची लागणार आहे. ओटी असते आपण त्याला म्हणतो. तिसरी यादी प्रोत्साहनची लागणार आहे. त्यामुळे आता प्रोसिजर सुरू राहणार आहे. वर्षभर प्रोसिजर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि पुढचं बँकेला व्याज आणि बँकेचं त्यांचं जे व्याज आहे 31 मार्च नंतरचं 1 एप्रिल नंतरचं व्याज हे त्या बँकांनी सोसायचं असं आम्ही शासनाने क्लिअर कट सगळ्या बँकांना सूचना दिलेल्या आहेत. ताण तर पडतोच. ताण जरी पडला असला तरी माझ्या राज्यातील त्या शेतकऱ्यांना मदत करणं सहकार्य करणं अडचणीतल्या आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं हे राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करतायत आणि खूप मोठा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आपण म्हणल्याप्रमाणे आपलं आभार मानतो की आपण ते आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती करून असताना सुद्धा आर्थिक परिस्थितीची थोडी कमी जास्त असताना मी म्हणणार नाही की अडचणीत असताना सुद्धा राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना या राज्य सरकारने घेतलेला आहे. शेतकरी सन्मान योजना ज्या आहेत त्याचे दोन आपल्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्याला तकलीफ आहे. या बाबतीत मार्केटमध्ये अशी चर्चा होती की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान योजना जे आहे ते मिळणार नाही. खरं काय नक्की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगू ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ती नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे. या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे मी या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे. 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती खरीपामध्ये आणि त्याच्यामध्ये जे नुकसान झालं त्याचा पीक विमा जो आहे तो आता धाराशिव भागात किंवा इतर ठिकाणी मिळायला लागलाय. पण परिस्थिती अशी झाली की 1130 रुपये पीक विमा भरला आणि दिले जातात पीक कंपन्यांना 800 रुपये 1000 रुपये. शेतकऱ्यांना नाही का? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो पीक विम्याच्या बाबतीमध्ये पूर्वी ट्रिगर वेगळ्या होत्या. आता
आता ट्रिगर वेगळे आहेत. आता पीक कापणी प्रयोगावरतीच आता ही आपल्याला ही पीक विमा योजना गेले, कारण पाठीमागचे अनुभव हे थोडे काही मुख्यमंत्री महोदयांना थोडे काही त्यांना वाटलं होतं ह्यात बदल करणं, तेव्हा ते बदल केले. आणि यामध्ये जे शेतकरी यामध्ये ज्या कंपनीच्या नियमाप्रमाणे बसतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल. आपण जे म्हणतात त्याप्रमाणे काय फेड तपासणी फेर तपासणी या बाबतीमध्ये कलेक्टरला सांगितलं जाईल. जे असं कुठं शेतकऱ्यांना कमी जास्त पीक विमा मिळत असेल तर कलेक्टरला त्याप्रमाणे सूचना देऊन विमा कंपनीला परत एकदा त्या विमा कंपनीशी करून त्या बाबतीत शेतकऱ्याला कशी मदत होईल ही भूमिका आमची राहील. गुलाबराव पाटलांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. खरं तर तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुम्ही वारंवार सांगता मी शेतकरी पुत्र आहे. गुलाबराव पाटील असं म्हणतात शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, उद्योजकांना होऊ नये. शेतकरी पुत्र म्हणून पटतंय का विधान? नाही, मी तुम्हाला सांगतो, गुलाबराव पाटील आमचे सहकारी मंत्री आहेत. कदाचित त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढलेला असेल, कारण त्यांना बोलणं तसं नसेल. आपण त्या कार्यक्रम तो उचित उद्योजकाचा होता आणि त्यामुळे ते उलट आम्ही मंत्रिमंडळामध्ये ते माझ्या सहकारी बसलेले असतात. उलट शेतकऱ्यांविषयी ते खूप चांगल्या भावना, शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या अडचणी ते कॅबिनेट मीटिंग मध्ये ठामपणे मांडत असतात. आणि खरंच सांगतो त्यांचा शेतकऱ्याविषयी जिव्हाळा आहे. समर्थन करता तुम्ही गुलाबराव पाटलांचं? समर्थन करण्यापेक्षा मी स्वतः मी माझ्या कॅबिनेट मीटिंग मध्ये सभागृहामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी असते नेहमीच त्या भागामध्ये केळी उत्पादक शेतकरी जास्त आहेत, त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. तिथे सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त आहेत. गुलाबराव पाटलांची ही नेहमीच तशी मागणी असते. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माहित नाही तो काय कार्यक्रम ते कसं हे झालं, परंतु गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. परीक्षा सुधारणा विधेयक कायदा जो आहे सरकारने पारित केलाय. आता चर्चा आहे महाराष्ट्रामधील पेपर फुटीची. काय वाटतं कायदा पारित करा, यापुढे तरी पेपर सुरक्षित राहतील? 100% विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजे. पेपर कुठेही फुटले नाही पाहिजे. जे हुशार विद्यार्थी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांना जर असं झालं तर जे हुशार विद्यार्थी त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि ज्या कुणी असं पेपर फुटीमध्ये कोण सहभागी असेल त्यांच्यावरती कठोरात कठोर त्या लोकांवरती शिक्षा झाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अमित शहा केंद्रीय मंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र काँग्रेसने विरोध दर्शवला. कारण आहे दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं. आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते आंदोलन मागे घेतलं गेलेलं आहे आणि शेवटी अमित शहा राज्याचे गृहमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत. त्यांच्याकडून राज्याला खूप मोठे आपल्या सगळ्यांच्या त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहेत. माझं म्हणणं शेवटी कोण काय बोलतोय, कुठला पक्ष करतोय मला दुमत नाही. उलट आता अमित शहा आपल्या पुण्यामध्ये येत आहेत, खरं तर राज्यामध्ये येत आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याला काय अधिक काय आपल्याला मिळेल त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून आपण त्याचा तो फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. कर्जमाफी सरकारनं केली. नेहमीच कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान देखील सरकारनं दिलं. मात्र काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेले 10 वर्ष कर्ज घेतोय, फेडतोय, 10 लाख रुपये सरकारचे आम्ही फेडलेत. 50,000 म्हणजे तुटपुंजे आमच्यावर अन्याय नाही. आता तुटपुंजे म्हणजे शेवटी मदत तर केली पाहिजे. जो आता थकबाकीदार आहे त्याला मदत पहिल्यांदा केली पाहिजे आणि रेग्युलर भरणाऱ्याला पण आपण मदत करतो. त्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांची भावना असते, मी त्यांची भावना बरोबर चुकीची असं म्हणणार नाही. त्यांची भावना बरोबर आहे. परंतु या बाबतीमध्ये इथून पुढे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्याला उत्पन्नामध्ये त्याची कशी वाढ होईल हे आमच्या कृषी विभागाचा प्रयत्न राहणार आहे. सरकारनं याद्या जाहीर केल्यात. मात्र काही याद्यांमध्ये असं झालं की कर्ज ज्यादा आहे, यादीत रक्कम कमी आली. काही ठिकाणी असं झालं की कर्ज कमी, यादीत रक्कम झाली. काहींची नावच आली नाही. असं अजिबात होणार नाही. आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची जी रक्कम बँकेला कळली जरी कमी आली असली, वरची रक्कम ही बँकेने त्याला माफी द्यायची. तर आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अजिबात काळजी करू नका. हेअरकट काय 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 बघू नका. तुम्ही समजा 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि जर तुमची यादीमध्ये 40,000 रुपये रक्कम आली असेल तर वरचे 60 रुपयाची माफी ती त्या बँकेने द्यायची. तसा बँकेचा आणि आमचा करार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी काळजी करू नये. तुमचं 1 लाख रुपये तुम्हाला ही माफी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पीक कर्ज हे मिळणार आहे. काही शेतकऱ्यांकडून अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर